हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यात आधी तर मला तुम्हा सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. थँक्यू सो मच कालच्या व्हिडिओला इतका चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल. आणि कम्युनिटीला पण मी जी पोस्ट लावली आहे ती सगळ्यांनी बघितली असेल. आणि जसं मी सांगितलं होतं तसंच बघा, बोंबाडच्या ते मनातच आहे, तिच्या डोक्यातच आहे आणि ती स्वतःच ते बडबडत असते, ज्याला त्याला त्याच गोष्टीवरून टार्गेट करत असते. आणि आजचं पॉडकास्ट जे आहे ते मी ॲक्च्युली बचनावरती बनवणार होती, पण मावसाडने मध्येच आयफोन घातला, म्हणजेच आयफोन घेऊन आली, ती मध्येच काहीतरी घुसडली, मध्येच आली. तर म्हटलं जाऊ दे आता, बचना ठीक आहे, बचनावर आपण उद्या पण करू शकतो. तसं तर काल असा मिनी एक आपला व्हिडिओ, मिनी पॉडकास्ट आपण म्हणू शकतो, छोटासा एक मी रिव्ह्यू दिला होता, त्या मूवीचा रिव्ह्यू, त्याच्यामध्ये बचनाबद्दल बोलणं झालंच. तर म्हटलं आज पहिले मावसाडचा नंबर लावूया, म्हणून मी तुमच्यासाठी आज किती गुबाई मी हुशार, किती गुबाई मी हुशारला घेऊन आलेली आहे. धन्नो रानी बड़ी सयानी, हो नाही था, हो नाही था, हो नाही था, आज तुझ पे पॉडकास्ट हो नाही था. कालचा मावसाडचा शॉर्ट जर कोणी बघितला असेल तर त्याच्यामध्ये व्हॉइस मॉड्युलेशन केलेलं आहे, जरासा आवाज बदललेला आहे थोडा एका क्लिपमध्ये. आणि तो आवाज जर तुम्ही नीट ऐकला तर तो आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतो. तर जेव्हा मी तो आवाज ऐकला तेव्हा मला असं वाटलं की हे आवाज काही सुना सुना लग रहा आहे. आणि मग मी तो सुना सुना आवाज घेऊन माझे जे काही आहेत माझे जासूस मंडळी, तर त्यांच्याकडे गेली आणि त्यांना विचारलं. तर एक आपल्या ताई आहेत जे लास्ट टाईम ज्यांनी मावसाडचा डॉक्टर बाईंचा पर्दाफाश केलेला, तर व्हॉइस नोट त्या ताईंची तुम्हाला ऐकवलेली, त्याच ताईंनी सांगितलं की हा आवाज जी सुना सुना नहीं, यह आवाज तो योद्धा की लग रही है. आणि मग आम्ही तो आवाज आणि योद्धाचा आवाज कंपेअर केला, तर मग लक्षात आलं की योद्धा दुसरी तिसरी कोणी नसून मावसाडच होती. आणि मावसाड नेहमी प्रत्येक वेळेला म्हणायची की तुझ्या पायाखालची जमीन सरकून जाईल जेव्हा तुला कळेल हे कोण करते कोण करते. आम्ही ठाणवी समजत होतो, ठाणवीला शिव्या घालत होतो, पण हे तो ठाणवी थी नाही, ये खुद मावसाड थी. और मावसाड ये सब उद्योग कर रही थी. मला वेळच नाही मिळत आणि मी आपल्या कामात इतकी बिझी झालेली आहे की मला खरंच कुठल्याच गोष्टी आणि काही कोण काय बोलतंय कोण काय करतंय, आणि मी साम्राज्यामध्ये बिझी आहे, मी स्वतःला बिझी करून घेतलं आहे. तरी पण मावसाड या बिझी स्केड्यूलमधनं योद्धा बनून वेळ काढायची, फुसकी योद्धा. आता ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, ज्यांना नाही माहिती आहे त्यांनी सोडून द्या. आता उगाचच विचारू नका की कोण योद्धा काय योद्धा वगैरे वगैरे वगैरे, कारण जाऊ दे आता ते काय. फक्त मला इतकंच सांगायचं की काल म्हणजे तो मावसाड म्हणाली असेल की विसरले असतील, एवढं कोणाच्या लक्षात येतंय. तर आम्हाला ना तुझ्यासारखं विसरायची सवय नाही मावसाड, आणि विसरत तर तूही नाहीस. आज काय आजच्या व्हिडिओमध्ये सारखं बोलत होती की काय ते लक्षात नाही, काय ते माहीत नाही, 70-80 लाख काय असेल ते काय एवढं आता लक्षात नाही, आणि त्यावेळेला ते फिसकटलं काय एवढं लक्षात नाही. बरं तुला सगळं काही लक्षात नसतं, हां, जे ठेवायचं नाही लक्षात ते बरोबर लक्षात असतं. मग ते वडिलांचं परत काय ना काहीतरी असू दे, नाहीतर मग दरवर्षी मग ते माझ्या बाळाचं आणि मग माझ्या बाळाचं असं झालं होतं, ते तसं झालं होतं, ते सगळं मग ते कॉन्टेंटसाठी, म्हणजे कॉन्टेंटसाठी जर काही करायचं असेल ना तर बरोबर हिच्या लक्षात असतं. पण हे 70-80 लाखाच्या गोष्टी वगैरे काय कुठे काय लक्षात, आणि काय कोण लक्षात ठेवते, आपले पास बहुत पैसा आहे, असा ॲटिट्यूड असतो हिचा. म्हणजे अक्षरशः असं बोलत होती की बाबा काय मला लक्षात नाही, मला काय आठवत नाही, असेल काहीतरी आम्ही बघितलं होतं, काहीतरी असेल, एवढ्याला घेतलं असेल, अशी काहीतरी बोलणी झाली होती. हे असं कसं होऊ शकतं ना मंडळी. एवढी मोठी डील जर एखाद्या व्यक्तीने केली आहे आणि तिलाच माहिती नाही, काय लक्षात नाही. पण आम्हाला ना सगळं लक्षात असतं मावसाड, आणि आम्ही ना सगळ्या गोष्टीचे पुरावे पण ठेवतो. आता बघा, आज मी बोंबाडचा पण पुरावा दिला की नाही, काढलं की नाही शोधून, की म्हणजे काल मी बोलली पॉडकास्टमध्ये की अशी कॉमेंट तिने मला केलेली. मग मला 1-2 कॉमेंट पण आल्या, कुठे आहे अशी कॉमेंट, तू दाखवशील का, आहे का तुझ्याकडे वगैरे. तर बघितलं, काढलं ना अपना एकदम सिक्योर रहता है सब कुछ, लेखा जोखा अपने पास है सब चीज़ का. तर तसंच योद्धाला पण शोधून काढलं. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझी काही सरकली बिरकली काही नाही, कारण मला अपेक्षितच होतं
हे फालतू कामं आणि असली थुकरट कामं तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही करू शकत. म्हणजे तू असशील असं वाटलं नव्हतं, पण तू कोणाकडून तरी करून नक्कीच घेत असशील असं वाटलेलं. म्हणजे तू आहेस, त्या मागची सूत्रधार तू आहेस हे तर 101% शुअर होता. आणि तिथे काही योद्धाच्या खाली स्वतःचीच टुंगे लाल करत कॉमेंट करायची की तू खूप छान आहेस योद्धा, तू खूप चांगलं काम करते आणि माझा फुल सपोर्ट. जेव्हा तू ही कॉमेंट केलेलीस ना तिथे जाऊन, तेव्हाच समजून गेलेले. असं तर तू कधी कुठे कोणाची जाऊन तारीफ नाही करत, असं तर जाऊन कोणाला अप्रिशिएट नाही करत. बरोबर तिथे योद्धाच्या इथे आली आपली चाटत चाटत. तर ज्या लोकांना माहिती नाही त्यांच्यासाठी थोडंसं म्हणजे थोडं त्यांना काय प्रकरण तरी काय आहे ते कळावं म्हणून मी त्यांना सांगते की एक चॅनल ओपन केलेलं आहे या मावसाडने, या वासकाडीने, वसाडीने, आणि त्याच्यावरून ही आमच्यावर रिॲक्शन व्हिडिओ बनवायची. म्हणजे जे काही आम्ही होतो ना, म्हणजे आता तर मी एकटीच आहे, पण तेव्हा संध्या होती, प्रणाली होती, तर आम्हाला तिघींना टार्गेट करून व्हिडिओ बनवायची. आणि त्याच्यामध्ये असंच रोज रोज तेच काहीतरी असं म्हणजे तिला असं दाखवायचं होतं की मी कशी एकदम ह्या लोकांना म्हणजे या चुकीच्या लोकांविरुद्ध मी बोलते आणि मी काय असं म्हणजे हिने 1-2 व्हिडिओ असं टाकले होते त्याच्यावर. आणि तिथे स्वतः येऊन तिथे ही कॉमेंट करायची आणि तिला अप्रिशिएट करायची आणि व्हिडिओमध्ये पण स्वतःबद्दल चांगलं बोलायची. तुम्ही जर नोटीस केलं असेल तर त्या व्हिडिओजमध्ये मेजरली ही स्वतःबद्दलच बोलायची की ती एवढी हुशार आहे आणि ती धन्नो एवढी चांगली आहे आणि तिच्यापर्यंत हे लोक पोचू शकत नाही, असं नाही तसं नाही. स्वतःचीच लाल करायची त्या व्हिडिओज थ्रू. ते चाललं नाही, ते कोणी बघितलं नाही, कोणी ढुंकून तिथे थुकलं पण नाही, ती गोष्ट वेगळी. पण हे सगळे पराक्रम या बाईने केलेले आहेत. सो ज्यांना माहिती आहे त्यांनी ते नीट ऐका आणि चेकआउट करा. बघा तो आवाज मावसाडचाच आहे. आणि आज काय शॉर्ट टाकलाय आणि त्याच्यामध्ये हॉल केलाय आणि कपडे घालून दाखवते आणि मी जाडी झाली आणि थोडं वजन वाढलंय वगैरे. म्हणजे हिला काय असं लोकांनी काय लिहावं, काय अपेक्षा काय आहे हिची. आणि सारखं ते पोटावरून हात फिरवणं. हिला असं वाटतं की बापरे, बारीक आणि हाडाची काडा आणि चाबूचं तुणतुणं असलं म्हणजे एकदम सुंदर अप्सरा. अगं असं नसतं ते ना असं 90sमध्ये वगैरे ना असे एकदम ताई लोक असायचे ना, आमचे ताई लोक जेव्हा आम्ही छोटे होतो तेव्हा त्या ताई अशा असायच्या. म्हणजे चेहरा एकदम असं गावठी आणि एकदम असं काय त्या चेहऱ्यावर मास नाही की काय नाही, अंगावर काय नाही, असा सुरकतलेला पडलेला, पण बारीक असलं किंवा असं काहीतरी एकदम हाडाची काडं असणं म्हणजे मेंटेन. तर मला ना या मावसाडला बघून त्या काळातल्या तायाच आठवतात. म्हणजे त्या आम्ही 90sचे म्हणजे 80sच्या ताया. इतकी जुनाट आणि बुरसट आहे ही मावसाड. आणि ते कपडे तर अजिबात तिला शोभत नव्हते. काय ते चेहऱ्याचं काय करू नाही शकत ना. आता चेहराच गावठी आहे म्हटल्यावर कसं ते मॅच होणार. आणि पोलीस मामाचा पट्टा तिथे लावू शकत होती, तर तिथे नाही लावलाय आता पोलीस मामाचा पट्टा. पोलीस मामाने घेतला वाटतं परत. राहिला प्रश्न आजच्या व्हिडिओचा, तर जे स्टार्टिंगला ती सांगत होती ना की असं कसं तुम्ही एरियाचं नाव घेतलं आणि थोडी तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे, असं तुम्ही कोणाचं लोकेशन सांगू नाही शकत आणि असं लोकेशन सांगणं म्हणजे त्या माणसाला पुढे त्रास होऊ शकतो, हे होऊ शकतं, ते होऊ शकतं, ब्ला ब्ला ब्ला. तर मावसाड, हे तुझ्या तोंडून अजिबात शोभत नाही, समजलीस. तू काय करतेस काय नाही ना. लास्ट टाइम पण मी ते सांगायचं माझं राहून गेलं. म्हणजे इतकी वाह्यात बाई आहे ना. आणि इतकं म्हणजे जे दुसऱ्यांना बोलते ना ते स्वतः तू किती हे करतेस, त्याचं अनुकरण करतेस ना, ते आधी स्वतःला विचार. इतकी धादांत खोटी बाई आहे. लास्ट टाइम जसं सगळ्यांना सांगत होती की कोणी पाहत नसेल तरी आपण चांगलंच बोललं पाहिजे, चांगलंच वागलं पाहिजे, तर ते खरं असतं. म्हणजे कोण पाहतंय तर वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे जर कोणाला माहिती आहे 4 चौघामध्ये तर आपण चांगलं वागलंच पाहिजे, चांगला विचार केलाच पाहिजे. पण जेव्हा कोणी आपल्याला पाहतही नसेल त्यावेळेलाही आपण चांगला विचार केला पाहिजे आणि चांगलं बोललं पाहिजे. ती खरी वागणूक आहे, ते खरं तुमचं सत्कर्म आहे, असं वगैरे काय काय सांगत होती ना. तर तुझं रेकॉर्डिंग तुझ्या आवाजासहित माझ्याकडे आहे, ठीक आहे. चड्डीला तू जे काही सांगितलं होतं, स्क्रिप्ट दिलं होतं आणि जे काही तू बोलत होतीस ना तिला, हिचे घोडे लावूया आणि हिचं हे करूया आणि ते करूया, तुझी भाषा, तुझे शब्द आणि तू जे काही कोणी बघत नसताना खुरापती करतेस ना, त्याचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे. मी तुला काय बोलली, मी कधी काही विसरत नसते. माझ्याकडे सगळा लेखाजोखा असतो. वेळ आल्यावर बाहेर काढेन, जसा ना बोंबाडचा काढलाय आता, समजली ना. जास्त उडू नकोस. आणि दुसरी गोष्ट, आज जे काही सांगत होतीस ना की असं कसं आणि लोकेशनच्या गोष्टी करत होतीस ना, तर ह्यापूर्वी तू माझ्या 2-3दा मला धमकी दिली आहेस.
तू ओपनली हे डिस्क्लोज केला आहेस की मी कुठे आहे, काय आहे. ही म्हणजे जेव्हा मी कम्युनिटीला फोटो लावायची तर तेव्हा तू ही पालघरलाच गेली आहे, जेव्हा मी भारतात आलेली काय आता नाशिकला आहेस का, इगतपुरीला आहेस का, मग तिथून आता पालघरला गेलीस का. जसं मी फोटो पोस्ट करायची, तू फोटोवरून माझं लोकेशन डिस्क्लोज करायचीस ना. ती वेगळी गोष्ट आहे की ते फोटो मी कोणाचे, स्वतःचे की दुसऱ्याचे पोस्ट करायची, की त्यावेळेला मी तिथे होती का नव्हती, ते सगळं तर दुसरीच गोष्ट आहे. पण तू जे पण फोटो मी टाकायची त्या फोटोवरून तू अंदाजा तर बांधायचीस ना, आणि सगळ्यांना कोकलून सांगायचीस ना की ही इथे ही तिथे आहे आणि हिला काय वाटतं आणि मला माहिती आहे आता ही इथून तिथे गेली, तिथून तिथेच त्या हिच्या योद्धाच्या व्हिडिओच्या खाली जाऊन कॉमेंट करायची ना, माझे लोकेशन डिस्क्लोज करायचीस ना. आता कसं वाटलं आता तुझं डिस्क्लोज झाल्यावर. आणि ती कॉमेंट जी आलेली ना तुला, ज्याच्यामध्ये लिहिलं होतं तुझं एक्झॅक्ट लोकेशन, ती कॉमेंट आहे माझ्याकडे. ओके, तू बघायच्या आधी ती मी बघितली. तू त्याला लाईक पण दिला नव्हता तेव्हा मी बघितलं होतं. म्हणजे तू लाईक दिलाच नशील, डायरेक्ट डिलीटच केली असशील, पण तू लक्ष पण तुझं गेलं नसेल. त्याच्या आधीच मी ती कॉमेंट बघून त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला होता. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या भावाने तर सगळीकडे बोंबाबोंब केलेलीच आहे. तुझ्या भावाने तर व्हिडिओ टाकलाय, त्याच्या मागे त्या बिल्डिंग्स दिसत आहेत. तुझा भाऊ तर तो प्लॉट खपवायच्या केव्हापासून मागे लागलाय. तर आता काय लोकेशन आणि काय राहिलंय, जेव्हा घरातच बोंबाबोंब आहे, घरातच केलेली आहे बोंबाबोंब, तर आता कोण दुसऱ्या बाहेरच्याची गरजच काय. आणि अजून एक मंडळी, मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की आता ही खरंच काय हिचं काय मला माहिती नाही, पण जनरली एक अवेअरनेस म्हणून मी एक जस्ट सांगू इच्छिते की असा खूप मोठा स्कॅम चालला आहे आणि हे लोक त्यात सहभागी असतात. हे लोक त्यांना असे अडकवलेले प्लॉट जे असतात ते सोडवून देण्यास मदत करतात. त्याच्या बदल्यात ह्यांना खूप किंमत दिली जाते. म्हणजे आता हे असतात ना भिकार भक्त, की ताई कुठे, मग मला पण सांग, मग मला पण घ्यायचं आहे. आता हिचा भाऊ एक तिथलाच एक प्लॉट, त्या प्लॉट दाखवताना हिचं घर दिसतंय बघा मागे, तो प्लॉट केव्हापासून खपवण्याचा प्रयत्न करतोय, पण तो काही जात नाही. तर आता बहीण आली वाटतं मदतीला धावून, की भावाचा आता तो अडकलेला प्लॉट सोडवून देणार आणि कोणाला तरी अडकवणार. हे लोक कोणाचे नसतात, असंच कोणाला तरी फसवेल एखाद दिवशी. आणि मग हे लोक स्वतः कधी तिथे राहायला जात नाहीत, पण लोकांना तिकडे अडकवून टाकतात. मी हे घेतलंय, मी ते घेतलंय. आता जाईल तेव्हा खरी, तोपर्यंत आपण कुठलीही शाश्वती देऊ शकत नाही. आपण त्या ह्याच्यामध्ये हिने त्यातल्या त्यात तिथे जो चांगला किंवा जे म्हणू शकतो ऑल क्लिअर असा सगळं काही डॉक्युमेंट्स क्लिअरवाला हिने स्वतःला घेतला असेल, पण तुम्हाला अडकवेल, तुम्हाला तो न जाणारा प्लॉट किंवा तो तुमच्या घशात घालेल. आणि त्याच्या बदल्यात हे लोक खूप घसघशीत कमिशन घेतात. आणि हा खूप मोठा गेम आणि खूप मोठं यांचं जाळं चाललेलं आहे. बऱ्याच लोकांना माहिती आहे. बरेच लोक एकच प्लॉट 3-3, 4-4 जणांना विकतात, स्कॅम करतात. सो हा खूप विचित्र प्रकार चाललेला आहे. जमातरा टाईप्स सगळे असे वेबसिरीज बघून बघून आपलं डोकं लावायला लागले आहेत, मोठे स्कॅमर्स बनले आहेत. सो सावधान रहे, सतर्क रहे. आणि मावसाडने जरी घेतला तरी तुम्ही जे कोणी असतील, अंडेच असतील मोस्टली, त्यांनी विचार करून सगळे पेपर क्लिअर आहेत का आणि सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा पडताळून ह्या गोष्टी कराव्यात. आणि मावसाड कधी जाते ते पण बघायचं आहे मला, खरंच जाते की नाही जात. नाही तर आता काय माहिती ना, सांगेल की नाही आधी आम्ही असं ठरवलं होतं पण आता आमचा विचार बदलला आहे आणि आता मी विचार करते इलुशा भैरवचं पण थोडेच वर्ष राहिलेत शाळेची, तर त्याला शाळेतले टीचर्स त्यांचे म्हणाले त्याचे की एवढ्या हुशार ब्राईट स्टुडंटला आम्हाला नाही सोडायचं आहे. तर त्याचे टीचर्स नाही म्हणतायत, आम्हाला TC द्यायला नकार दिला. जसं डॅमेजरला सोडत नव्हते ना, काय बडबडत होती की तिथे जॉब लागला, आम्ही रत्नागिरीला जाणार होतो, त्यांनी नोकरी पकडली पण होती, पण मग पुन्हा इथे आले, पुन्हा त्यांना इथेच यावं लागलं. म्हणजे काय ते उलटं सुलटं फिरवून बोलते ना, तसंच एक दिवशी काहीतरी फिरवेल की भैरवला पण नाही सोडत आहे, किंवा बाबाच नाही म्हणाले, बाबा म्हणाले नाही ते कधीतरी जाणं येणं ठीक आहे, पण मला माझ्या घरातच राहायचं आहे, मग बाबांना आम्ही सोडून नाही जाऊ शकत, मग महानतेची मूर्त बनेल. असं काहीही होऊ शकतं. तिने खरंच घेतलाय, नाही घेतलाय, खरंच जाणार आहे, जाईल तेव्हा खरी. आणि जरी ती गेली तरी तुम्ही काय करायचं आहे, म्हणजे अंड्यांनी. आता अंड्यांचं मला काय, पण माझा स्वभावच असा आहे की मी कसं कोणाबद्दल पण चांगलाच विचार करते. तर मला अंड्यांना पण हेच सांगायचं आहे की तुम्ही घेताना मात्र स्वतःच्या रिस्कवर आणि स्वतः डोळे उघडे ठेवून, जे तुमचे नाही उघडत अंडे आहात तुम्ही,
पण तरी पण एकदा उघडा आणि व्यवस्थित विचार करा, ठीक आहे? आणि इतकी कुचकी आहे ना की त्या दिवशी ना कोणीतरी असंच हिला कॉमेंट केलेली की तुला तुझ्या आत्याच्या नवऱ्याने मदत केली का गं? तर बोलते मदत घेऊन द्यायला, शोधून द्यायला. अरे ठीक आहे, म्हणजे स्वतः बघ आधी, खायलाय आणि वाढायलाय आणि घालायलाय आणि करायलाय, ते स्वतः काय बोलतेस मोठी कस्टर्ड ॲपल, ते तर माहिती आहे. आणि दुसऱ्यांनी काय म्हणजे असंच लिहिलं तर त्यांचा मतितार्थ समजून न घेता त्यांच्या चुका काढते ही मोठी भगदाडावाली, मोठी हुशाऱ्या. हिच्या नाकामध्ये 2 घरं होतील, म्हणजे उंदराचे बिळं तर होऊच शकतात ना, तर तसं होतील म्हणे की शोधून द्यायला मदत केली. म्हणजे शोधून हा शब्द तुम्ही वापरा असं तिला म्हणायचं होतं. अरे माहिती आहे, एवढं काय आहे, तुझेच आत्याचे मिस्टर वगैरे आहेत ना, म्हणजे इतका मोठेपणा की बापरे, म्हणजे आम्हाला कोणी मदत वगैरे नाही केली आहे. हां, तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनी पैसे बिसे दिले, तर असं नाही आहे, त्यांनी फक्त शोधून द्यायला मदत केली आहे. ओके ओके, हां ओके. आणि आज काहीतरी किंमत सांगितली आहे मोठी, आणि काय म्हणजे कंपॅरिझनच मला कळत नव्हतं, काय बडबडत होती. अगेन तेच फिरवी, म्हणजे ठाण्याला कमी आहे किंमत आणि कांजूरला जास्त आहे, हे काय नवीनच म्हणजे मी ऐकते बाबा. ठाणेकर काय बोलते ऐकलत का? हां, आणि एवढेच जर हिच्याकडे पैसे होते तर मग घ्यायचा होता ना. त्याच्यामध्ये पण तेच चालू होतं की मग ते फिसकटलं काय, ते कसं ते मला आता लक्षात येत नाही. काहीतरी झालं, आम्ही एकदम घेणार म्हणजे घेणारच होतो आम्ही, तेव्हा विचार केला होता, पण काय झालं, सगळं ठरलं होतं आणि फिसकटलं. आता झालं त्याला 1 वर्ष, तर मला काय आता आठवत नाही आहे. फिसकटलं. अरे काय फिसकटलं, काय नाही फिसकटलं, तूच फिसकटलेली आहेस, काय बडबडत असते. आणि एवढ्या किमतीत जर तुला ती जागा तुझ्या मामांनी विकली असेल ना, तर तुझ्या मामांनी तुला मामा बनवलंय, हे लक्षात घे. पागल कुठची पागलबाई, हट हुर्र येडीबाई. आणि त्या भैरवला काय सरप्राईज, काय तर पिझ्झा मागवला, तो पण स्मॉल साईज पिझ्झा, म्हणजे 4च तुकडे होते, घरात माणसं 4, मग त्याला काय सरप्राईज. बाबांना दे, अब्बाजीला दे करत करत अब्बाजी बरोबर स्वतः हात मारते, म्हणे की मला पण एक मला दे, मला पण एक माझा आहे, आता इकडे सरकं. आणि तिला ते आठवतच नव्हतं की चिली फ्लेक्स आणि सीझनिंग ऑरिगॅनो, ते तिला तर तेवढं तर कुठले, आता एवढं तर आठवणारच नाही, एवढे शब्द कुठले काय आठवत आहे, तिची वॉकॅब्युलरी कुठे सुरू होते आणि कुठे खतम. घालायलाय, खायलाय, प्यायलाय, झोपायलाय, कडी लावायलाय, कुंडीला घालो सय्या, तुम्हाला सुकडा बांबू जन्नत दाखवायलाय. ग खायला घालतेस तर जरा पोटभर तरी त्या लेकराला खायला द्यायचं, जरा 1 on 1 फ्रीवालं वगैरे तरी मागवायचं, जरा 2-2 घास तरी खायला मिळू दे. त्या एका पिझ्झामध्ये एकच तुकडा त्याच्या नावचा, आणि बवाल किती, मोठेपणा किती, सरप्राईज, आणि तो खूप खुश आहे. आणि तो काय रे बाबा, म्हणजे खरंच हे वय पुन्हा येणार नाही ग नंतर, मग त्याला कुठे एवढा इंटरेस्ट आणि कुठे काय, जसं वय वाढतं मग तो स्वतः करेल. आता तुझ्या हातात आहे तर जरा घाल की खायला, त्याला करून घाल, स्वतः बनव, नाहीतर मागवतेस तर जरा पोटभरीचं मागव, एन्जॉय करू दे ना. हे कधी काय फेस फक्त काय हे असेच जमवले वाटतं हिने, ते काय ते एका हाती रक्कम देऊन काय ते केलं ना, विदाऊट लोन नाही घ्यायचं, तर एक हाती रक्कम वगैरे हिने जमा केली, ही अशीच जमा केली. हे असे काढायला लागतात, असे चिमटे नाही, अक्षरशः पिळून काढतात हे आतडं, आणि आतडं पिळवटून त्याचा रस काढून पैसे जमा करतात. रे बाबा, शी गटारच्या अलीकडली. हिला अब्बाजी करेक्ट करतात आणि ही मोठी दीडशाणी त्यांना अक्कल शिकवायला आणि त्यांचं हे करायला, त्यांची बदनामी करते. हिला ते आठवत पण नव्हतं की दे थोडा तिखट डालो भैया, तिखट. हाँ अभी इधर दो, ये तुम्हारा बराबर नहीं डाला है तुमने, ये तिखट ऐसा नहीं, दिस इज मग अब्बाजी बोलले रॉंग, तर म्हणते हां दिस इज रॉंग. अगं बाई राहू दे ना मावसाळ, कशाला. आणि तो अब्बाजींचा किस्सा किती वेळा सांगते ग, की एक बाई आलेली घरात आणि मग ती माडीवर गेली आणि मला तुमचं घर बघायचं आहे, आणि बोलता बोललीच की मी घरात नसते, मी भटकत असते. मग नंतर बोलते कामासाठी, म्हणजे नंतर मग तिने ते ॲड केलं कामासाठी, नाहीतर सांगतच होती की मी पण बाहेर फिरतच असते, उंदरीण कुठची उंडरात असते, सिग्नलवर उभी असते, गप्पा ऐकत ना, डॅम्बिस. पण मी काय म्हणते की भले म्हणजे काही असू दे, तो प्रश्न मला अजूनही पडलाय की जरी ती बाई तिथपर्यंत पोचली, ती आली असली, तरीही अब्बाजीने तिला माडीवर नेलंच कसं, म्हणजे का तिला अलाउच कसं केलं? अब्बाजी काय दूध पिते बच्चे आहे का, नम बॉय नाही ना, मग त्यांना एवढं पण नाही कळत.
असं कसं होऊ शकतं की अब्बाजी ती घरात आली आणि अब्बाजीने थेट तिला माडीवर नेली. आणि लास्ट पॉईंट म्हणजे ज्याच्याने मला आज मजबूर केलं हिच्यावर पॉडकास्ट बनवायला, म्हणजे दुबईचं बहारीन. एकतर मावसाडे तू फिक्स कर, बहारीन दुबईमध्ये आहे की दुबई बहारीनमध्ये आहे, की दुबई एक कंट्री आहे, की दुबई एक स्टेट आहे, की बहारीन एक स्टेट आहे जे दुबईमध्ये आहे, की सौदी अरेबियामध्ये आहे, की काय आहे नक्की तू काय ते एक ठरव आणि नंतर बोल. नाही तर तुझ्या त्या मैत्रिणीकडनं ना नीट एकदा कन्फर्म करून घे नक्की तिचं काय सीन आहे. आणि अशी मैत्रीण आहे की गॉंगॉंगच्या दुनियेची आहे कोणतरी, तू स्वतःच तयार केली आहेस. एकतर ते फुटेजेस आहेत ना आजकाल कुठेही मिळतात. म्हणजे जसं मी त्या दिवशी पण सांगितलं की कुठलेही फुटेजेस दाखवत आहेत, तर तू कुठलंही फुटेज उचलून दाखवू शकतेस, ह्याच्यामध्ये मला तिळमात्र शंका नाही. बट तरी पण अजून एक गोष्ट, त्या फुटेजमध्ये डेट आहे, त्या डेटमध्ये 1 मार्च असं मेन्शन आहे, म्हणजे तिथे डेट दिसते ती. सो ते CCTV फुटेज आहे आणि ते तुझ्या मैत्रिणीच्या घरासमोरच होत होतं असं काहीतरी तुझं म्हणणं आहे. तर माहिती नाही तर तिने कुठलं फुटेज तुला पाठवलं आहे, काय पाठवलं आहे, आणि ती का फुटेजेस असे हे करते, शेअर करते, किंवा बाबा दुसऱ्याचं कोणाचं तरी ती का सांगते आहे, आणि एवढे हाल होत आहेत तिथे, एवढा प्रॉब्लेम आहे, आणि ती तुझ्याशी अजून गप्पा ठोकत बसली आहे. हां, तू मोठी शाणी ग, की तू गो बाय मी हुशार, की तू गो बाय मी हुशार, दुबईच्या बहारीनवाली. तुला सगळं बरोबर, तू तिला सोल्युशन काढून देणार आहे. हां, असं झालं तसं झालं, धन्नोरानी बडी सयानी, ठगना हिता ठगना हिता ठगना हिता, पागल और हट्ट हुर्र. आज नवीनच शोध लावलाय मावसाडने. बहारीनच्या फ्लाईट्स सौदी अरेबियातनं सुटत आहेत. ती मला म्हणाली की सौदी अरेबियामधून फ्लाईट आहेत, पण मी तिकीट काढली आहे, पण अजूनही माझा नंबर नाही लागला आहे, खूप वेटिंग आहे आणि खूप वाट बघायला, माहिती नाही मला कधी जायला मिळणार, कधी मला माझा नंबर लागणार. अगं ती बहारीनला राहते ना, बहारीन एक स्वतंत्र देश आहे. कशाला ती सौदी अरेबियाला चालली आहे? सौदी अरेबियाला कशी जाणार ती? सौदी अरेबिया वेगळे आहे. हे तर तुझं म्हणणं म्हणजे असं की मी भारतात राहते, पण भारतामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून मी पाकिस्तानवरनं तिकीट काढली आहे. पागलबाई, हट. जाऊ दे ग मावसाड, जाऊ दे ना, कशाला ना, तू नको काही, तू शेअर पण करू नको. आणि तू जे म्हणालीस ना लास्टला की मला ना काय बोलायला, काय म्हणजे मला या गोष्टीबद्दल काही मत नाही द्यायचं आहे, मला असं काही मत, मला काही असं नाही आहे, मी काय नकोच. तू कुठल्याच गोष्टीबद्दल काहीही मतं देऊ नको. तुझं फक्त तिथे थपाक 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 एवढंच कर. काही फालतू तुझं ज्ञान लोडू नकोस. आणि ती जी बाई कोण आहे ना, जर ती खरंच असेल ना, तर हिच्याबरोबर वेळ घालवू नको. ही कोणाची नाही आहे, ही काही मदत करणार नाही. येडी बाई आहे ही. हिला कुठे पाठवशील ना सांगायला, कोणाची मदत घ्यायला, तर ही असलं काहीतरी सांगेल तिथे जाऊन की दुबईच्या बहारीनमध्ये राहते आणि सौदी अरेबियावरनं तिकीट काढली आहे. तर तिला पहिली फुरसतमध्ये निक्कल लवडियन बोलतील, समजली का? निक्कल लवडियन. कोणाशी दोस्ती करतात यार. आणि अंडे तर अंडे एक नंबरचे आणि आहेत आगाव अंडे. काय तर हिने सांगितलं प्रार्थना करा आणि सगळ्यांनी प्रार्थना करा आणि त्यांच्या मुलाबाळांना आणि त्यांना सुखरूप येऊ दे आणि सगळ्यांच्या प्रार्थनेमध्ये बळ असतं, तुम्ही प्रार्थना करा ना. तर एका अंडीने हिला कमेंट केली आहे की हो धनुताई, नक्कीच आम्ही प्रार्थना करू, स्वामी ब्लेस मी. अरे देवा, हिने स्वतःसाठीच प्रार्थना करून टाकली. म्हणजे अंडे पण ताईसारखेच स्वार्थी आहेत. अरे प्रार्थना करा म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सांगितलंय रे अंड्यांनो. स्वतःलाच काय ब्लेस करून घेताय, ब्लास्ट यू. आणि कोणाचं असं वाईट जर एखाद्याबद्दल आपल्याला गदगदून आलं तर 1-2 मिनटं तरी आपल्याला लागतात सावरायला. हां, असं बोलता बोलता असं रडायला येतं मला, माझं खूप हळवं होतं. पण मी तुम्हाला हेच सांगते की तर मला हे जे काही होतं आहे तर ते खूप वाईट होतं आहे आणि खरं पाप लागायला आहे, मला पाप वाटायला आहे. एकदम आवाज लगेच चेंज. कसली नौटंकी आहे रे. म्हणजे सिरियसली 1000चे 50,000 कट आहेत तुझे आजच्या नौटंकीचे. आणि अंडे पण काही कशालाही येत असतात तिला धीर द्यायला. हिला काय नाही, किसी की नाही आहे, खुद की नाही आहे, माहिती आहे ना. हां, जुदाई कभी आया ना जुदाई. चच्चूल्याला, त्या चच्चूला घेत नाही म्हणून बरं कोण. माहीत नाही काय लॉन्च करायला जात असतो, लॉन्च करतोय. यालाच लॉन्च करा कोणीतरी लॉन्चरमध्ये बसवून. या ढडाम तोफेवर बसवून उडवून टाकूया एकदाचाच.
काय बोलते आणि काय स्टाईल आणि काय ते आणि हे चालले, तर मला त्याचं नाही, म्हणजे ते तर जातच असतात, त्याचं नाही ते माहितीच आहे, तुला काय फरक नाही पडत. तेच तर सांगते, चच्चूले लो हमको नाही चाहिए, तू ये रख खड्डे बुजा. अरे हां, पण आजच्या व्लॉगची एक खासियत होती मंडळी, एकदम खासम खास. त्यासाठी म्हणजे आजचा व्लॉग एकदम खास होता. काय काय सांगा सांगा, तुम्ही हुशार आहे ना, तुम्हाला मी आता बोलायच्या आधीच तुम्हाला कळलं पाहिजे, असं तिथेच पॉज करा आणि लिहा. सांगू 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 ते म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये एकही प्रमोशन नव्हतं. विदाऊट प्रमोशन फर्स्ट टाइम मावसाळने व्हिडिओ केलाय. अंड्यांनो चला पाठ थोपटा, स्वतःची नाही माझी माझी थोपटा. माझ्यामुळे तुम्हाला असं विदाऊट प्रमोशन व्हिडिओ बघायला, ताई व्हिडिओ कर, ताई असं काय व्हिडिओमध्ये नुसतं प्रमोशनच करते, तर ते तुमचं नाही ऐकलं पण माझं ऐकलं. मी इतके वेळेला सांगते ना, ही प्रमोशनशिवाय काही करत नाही. एकतर माहेश्वरी साम्राज्य डुबलेलं आहे, म्हणून आता येत असते तोंड उचकटून. नाही तर तिला हे कळलेलं आहे की साम्राज्याच्या भरोशावर नाही राहू शकत. गटार बुडती को व्लॉगिंग का सहारा, म्हणून ती परत इथे आलेली आहे. आणि जसं मी म्हणते की नुसतंच असं काय प्रमोशनसाठी नको करू, म्हणून आता ती असं दाखवायचा प्रयत्न करते की मी असे पण व्हिडिओ टाकते बरं का. पण हे कोणामुळे झालंय ते तुम्हाला माहितीच असेल, नाही का नाही का. चला मग हां, थँक्यू बोला मला. आले मोठे पाठोपट्ट. सो दैट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. सावधान रहे, सतर्क रहे, मांसाहार जैसे लोगों से दूर रहे, अपनी अक्कल लगाए. आणि ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण लवकरच उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत का प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.